नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आद्य देवता म्हणून ओळखले जाणारे श्री गणेशाचे स्वयंभू रूप असलेले गणपतीपुळे मंदिर, या मंदिराची वैशिष्ट्ये, या मंदिराचा परिसर, तसेच याची पाठीमागे असलेली आख्यायिका याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशचे स्थान हे यापैकी एक. या स्थानाचे वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेच्या दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य यांचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू ही कल्पना फक्त आद्य देवतेला साजेशी आहे. स्वयंभू देवता या सृष्टीचाच एक भाग असतात. त्यांना साकार रूपात आणावे लागत नाही. स्थापत्य म्हणून अथवा मूर्ती म्हणून घडवावे लागत नाही. सृष्टीच्या जन्मकाळीच त्यांचा जन्म झालेला असतो अथवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात. अशा स्वयंभू स्थानाचे दर्शन घेणे ही एक अत्यंत रोमहर्षक स्थिती आहे. श्री गणेशाला साकार रूपात आणण्याचा प्रयत्न गेले हजारो वर्षे भाविकांनी आणि कलावंतांनी केला आहे. गणपतीपुळे येथील स्वयंभू रूप या कल्पनाचे एक सामान्यीकरण आहे. याची साक्ष दर्शन घेताना आपल्याला पडते. पावसाळ्यात हवा कुंद असताना जेव्हा या स्वयंभू आकाराच्या नाभीतून जलस्रोत सुटतो, तेव्हा परमेश्वराच्या निकट सान्निध्यात असल्याचा भास कुठल्याही परंपरेतील मनुष्याला झाल्याशिवाय राहत नाही. भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. त्यातील कोकणच्या लाल मातीतील वनराजींचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. माडाच्या मुळातच देखण्या वृक्षाने किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक नैसर्गिक महिरप साकारला आहे. इथल्या आंब्याच्या हिरव्या पण गडद अशा सावलीने तापमान तर राखलं आहेच, पण भारताला लाभलेलं प्राचीन गांभीर्य सौंदर्य जपलेलं आहे. जिथं माडांची आणि आंब्याची गर्द झाडे आहे, तिथे प्रत्येक सायंकाळ एका समृद्ध आणि प्रसिद्ध अशा प्रसन्न मूडने समाप्त होते. याच कारणाने गणपतीपुळ्यांचा सूर्यास्त हा भाविक पर्यटकांना गेली अनेक वर्षे भुरळ घालत आलेला आहे. श्री गणेश स्वरूप असलेलं स्वयंभू पाषाण समुद्र सपाटीला समांतर आहे. साक्षात्कार झाल्यानंतर हे स्थान पुन्हा जणू प्रकट झालं आहे असं वाटतं. 500 वर्षांपूर्वी बाळभटजी भिडे यांना या साकार रूपाचा दृष्टांत झाला. त्यांनीच केंबळी गवताचं छप्पर उभारून पहिली पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो यांनी केंबळी छप्पराच्या जागी सुंदर घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोपीपंत बुदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी माधवराव वासुदेवराव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. आज दिसणारे मंदिराचं बांधकाम 1998 ते 2003 या कालावधीत सुरू होतं. प्राचीन भारतीय स्थापत्यकला डोळ्यासमोर ठेवून नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. एकाच दगडातून कोरून काढल्याचा भास व्हावा असं रेखीव बांधकाम रेड आग्रा या खास पाषाणातून उभं राहिलं. या जागेची नैसर्गिक ठेवण मुळातच एक उत्तम प्राकृतिक आविष्कार आहे.
उंच घुमटाकृती गर्भाकार आणि सभा मंडपावरील नक्षीदार छप्पर संधिप्रकाशात डोळ्यांचं पारणं फेडतात. मंदिराच्या दक्षिणोत्तर दोन्ही बाजूला 5 त्रिपुर आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला जेव्हा त्यावरील दिवे प्रकाशमान होतात, तेव्हा मंदिराची रोषणाई आपल्याला दिपवून सोडते. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी किरणे थेट स्वयंभू पाषाणाचं दर्शन घेतात, तर पावसाळ्यात उधाणाच्या भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरणस्पर्श करतात. मंदिरामागचा डोंगर स्वयंभू म्हणून संरक्षित आहे. या स्वयंभू स्थानाला प्रदक्षिणा म्हणजे डोंगराला प्रदक्षिणा. डोंगराभोवतीचा हा प्रदक्षिणा मार्ग जांभ्या दगडांनी बांधून घेतला आहे. प्रदक्षिणा मार्गावरून होणारं सागर दर्शन हा सुद्धा आल्हाददायक अनुभव असतो. कालबद्ध अशा 3 नैसर्गिक ऋतूंचं वरदान हे दक्षिण भारताचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. निसर्गाच्या या 3ही अवस्थांचं नियमित आणि संयमित दर्शन श्री गणेशाच्या या आद्यभूमीत दिसून येतं. त्यामुळे अलीकडे वर्षभर भाविक पर्यटकांची रीघ असते. उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमी तापमान, स्वच्छ सूर्यप्रकाश, सूर्य कर्कवृत्ताकडे झुकल्याने उशिरा होणारा सूर्यास्त आणि त्यामुळे लांबत जाणारा सनसेटचा देखावा. आसमंतात उभारलेल्या अतिभव्य यज्ञकुंडात उतरणारं सूर्यबिंब, क्षितिजाच्या अथांग रेषेवर रंगांची मनमोहक उधळण सारी सायंकाळ व्यापून उरलेली असते. मोसमी वाऱ्याची चाहूल येणारे ढग जेव्हा क्षितिजावर उगवतात, तेव्हा या रंगांमध्ये ढगांचे अनेक घनाकार मिसळून जातात. काही वर्षापूर्वी पावसाळ्यात भाविक पर्यटकांची संख्या कमी होत असे, पण आता पर्यटनाच्या आणि जीवनशैलीच्या संकल्पना बदलल्या आहेत. वाहतुकीच्या सोयीने आता भर पावसात किनाऱ्यावर उतरणारे मुसाफिर वाढलेले आहे. भर पावसात टपोरे तुषार झेलत लाटांशी खेळता येतं. सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेता घेता पावसात भिजण्याची तऱ्हा काही औरच आनंद देते. श्रावणाची चाहूल लागताना पावसाचा जोर जेव्हा कमी होतो, तेव्हा अवघ्या परिसरावर सायंकाळी जो संधिप्रकाशाचा रंग पसरतो, त्याची मोहकता डोळ्याखेरीज फोटो, शूटिंग यापैकी कशानेही टिपता येत नाही. हिवाळ्यात भाविक पर्यटकांचा पूर लोटतो आणि हा उत्सव पावसाळ्याच्या आगमनापर्यंत टिकून राहतो. हिवाळ्यातही सरासरी तापमानात फारसा फरक पडत नाही. उलट किनारा उबदार राहतो. हिवाळ्यातही सरासरी तापमानात फारसा फरक पडत नाही. उलट किनारा उबदार राहतो. पर्यटकांचा लाटांशी चाललेला खेळ लांबत राहतो. लाटांशी खेळून बाहेर पडावंसं वाटलं तर पुळणीत पडून राहावं. या पुळणीला खेटून असलेली खुरट्या डोंगरांची रांग सागराचं विहंगम दर्शन द्यायला एक नैसर्गिक आसन आहे. लांबसडक पसरलेल्या पुळणीला लागून असलेली ही डोंगर रांग पर्यटकांना सर्वाधिक पसंत आहे. सागराचा भला मोठा पड दृष्टीच्या कवेत घेण्यासाठी बनवलेलं जणू भलं मोठं प्रेक्षागृह. इथून सहज जैड पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हिवाळ्याच्या पहाटेच्या आणि सायंकाळच्या संधिप्रकाशात मंदिराच्या स्थापत्यासह स्वयंभू डोंगराचं दर्शन दृष्टीसह मनाला सुखावणारं असतं. आता आपण पाहूया या पाठीमागे असलेली आख्यायिका. हिंदुस्थानाच्या 8 दिशात 8 द्वार देवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात सुमारे इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचं बन होतं. त्या ठिकाणी बाळभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रह करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला. मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे म्हणजेच गणेशपुळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल, असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले
की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी गणपताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडेभटजींनी सुरू केली. गणपतपुळ्याला गणपतपुळे हे नाव कसे पडले याची ही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग हा पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे त्यालगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्य दैवत अशी श्रीमंगल मूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. पुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.